उन्हाळ्यात थंडगार, शरीराला ताकद देणारा आणि फक्त 15 मिनिटात तयार होणारा मस्त क्रीमी दाटसर अगदी बाहेर मिळतो तसाच बदाम शेक तुम्ही कधी घरी ट्राय केला आहे का? आज मी तुम्हाला असा बदाम शेक दाखवणार आहे की जो एकदा प्यायला तर आईस्क्रीम खाणं देखील तुम्ही विसरून जाल. शिवाय तुम्ही एकदा बनवला तर आठवड्याभरासाठी हा फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. लहान मुलांना बाहेरचं कोणतंही कोल्ड्रिंक देण्यापेक्षा एकदा हा हेल्दी क्रीमी थंडगार बदाम शेक बनवून दिला ना, मुलं आईस्क्रीम सुद्धा मागणार नाहीत, एवढा हा टेस्टी बनतो. आज आपण खूप सोप्या पद्धतीने हा बदाम शेक बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. चला तर पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेलं आहे साहित्य. तर त्यासाठी 30 ते 35 बदाम रात्रभर भिजत ठेवलेले. तुम्ही जर रात्रभर नाहीत भिजवले तर साधारण अर्धा तासाकरिता तुम्ही कोमट पाण्यामध्ये हे भिजवून ठेवले तर सहज याची साल निघेल, छान भिजले जातील. अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घेतली, केशर घेतलं आहे, कस्टर्ड पावडर 1 चमचा घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे. साहित्य बघून झालं. आता आपण घेणार आहोत दूध, जे की मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे 1 लिटर. आता सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रुट्सची आपण पावडर बनवून घेणार आहोत. तर ड्रायफ्रूट मध्ये काही काजू, पिस्ते, बदाम घेतलेले आहेत. अगदी बारीक पावडर नाही बनली तरी चालेल. पावडर आपण बनवून घेतली, तुम्ही बघू शकता. आता हे साईडला ठेवून देऊ. आता जी भिजवलेली बदाम आहेत त्याची साल काढून घेऊया. बदाम रात्रभर भिजत ठेवलेले, त्यामुळे साल अगदी सहज निघत आहे. आता या बदामाची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत. तर त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घेतले, साधारण अर्धी वाटी इतकं दूध घ्यायचं आहे. याची छान अशी पेस्ट बनवून घेतली, एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पेस्ट आपली रेडी आहे, याला साईडला ठेवून देऊ. आता इथे एक वाटी किंवा छोटंसं भांडं घ्यायचं, त्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे किंवा अर्धी वाटी दूध घेतलं तरी चालेल. त्यामध्ये 1 चमचा जी आपण कस्टर्ड पावडर घेतलेली ती घालायची आहे आणि असं मिक्सरच्या मदतीने याला मिक्स करायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत, छान एकसंध अशी मिक्स होईल. आता हे रेडी आहे. आता गॅस ऑन करून एक जाड तळाची कढई आपण घेतली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, ज्यामुळे की दूध कढईच्या तळाशी चिकटलं जाणार नाही. आता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि दूध छान उकळून घ्यायचं. दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये आपण केशर घालणार आहोत. केशर घातलं, छान मिक्स करून घेऊया आणि एक 5 ते 6 मिनिट आपण याला असंच उकळत ठेवणार आहोत, जेणेकरून बऱ्यापैकी यातील पाण्याचा अंश हा निघून जाईल. तुम्ही बघू शकता, साधारण 5 ते 6 मिनिटे आपण याला असंच उकळत ठेवलं, बऱ्यापैकी दूध हे कमी झालेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, तयार ड्रायफ्रुट्सची पावडर मिक्स करूया. आता जी बदामाची पेस्ट आपण बनवून ठेवली होती ती देखील घालायची आहे. छान दुधाला ढवळत ठेवायचं, जेणेकरून बदामाची पेस्ट ही खाली चिकटणार नाही आणि ती छान शिजली जाईल. आता साधारण 3 ते 4 मिनिटे आपण याला छान बदामाच्या पेस्टला शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 4 मिनिटे आपण असंच दुधाला उकळत ठेवलेलं आहे
आता या स्टेजला आपण यामध्ये जी कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स केलेली ती घालायची आहे. तर एका हाताने ही स्लरी यामध्ये घालायची आणि एका हाताने मिक्सरनं मिक्स करायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, ज्यामुळे की यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि कस्टर्ड पावडर ही एकसंध अशी दुधामध्ये मिक्स होईल. आता बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या दुधाला छान दाटसरपणा येत आहे. पण आपण साधारण 4 मिनिटे असं शिजत ठेवणार, कारण कस्टर्ड पावडर ही नाही शिजली तर मग बदाम शेकमध्ये ती पिताना आपल्याला त्याची टेस्ट लागेल. याला छान शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी दाटसर एकसंध अशी झालेली आहे. आता आपण गॅस ऑफ करू आणि हे थंड करून घेऊ. तर आपण फ्रीजला अर्ध्या तासासाठी याला थंडगार होण्यासाठी ठेवलं होतं आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता एकदम एकसंध दाटसर बाहेर जसा बदाम शेक मिळतो ना, अगदी तशीच कन्सिस्टन्सी आलेली आहे. सर्व करायला घेऊया. 1 लिटर आपण दूध घेतलं होतं, तर साधारण 1 लिटर दुधामध्ये मीडियम साईजचे 6 ग्लास इतका हा बदाम शेक तयार होतो. बनवायला खूप सोपं आहे. तुम्ही बघितलं अगदी झटपट बनवू शकता. जास्तीत जास्त 15 मिनिटे लागतात आणि तुम्ही आठवड्याभरासाठी याला स्टोर करून ठेवू शकता. छान क्रीमी दाटसर असा बाहेरच्या सारखा बदाम शेक आपण घरच्या घरी बनवला कमी वेळेत. घरी नक्की ट्राय करा. गार्निशिंग साठी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालत आहे, बदाम, केशर आणि पिस्ता. घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचा बदाम शेक कसा बनला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.